नमस्कार, मी विशाल परदेशी। मंडळी, आपण बघतोय राज्यात खास करून मराठवाड्यात पाऊस जोरदार बरसतोय। अशा सगळ्या परिस्थितीत जे मेहनतीने वाढवलं, जे हातात तोंडाशी आलेलं होतं आणि ऐन दिवाळीच्या तोंडावरती त्याचं दाम देखील झुळीत पडणार होतं, ते सगळं होत्याचं नव्हतं झालंय। आता बांधावर पाण्यामध्ये बुडालेलं शेत बघण्यापलीकडे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलं नाहीये। माढा तालुक्यातल्या सीना नदीच्या काठावर या सीनेनं कसं रौद्ररूप धारण केलेलं आहे हे आपण बघतोय। ज्या सीना नदीच्या पात्रातून आता मोठ्या प्रमाणात पूर वाहतोय, त्यात अनेकांचे संसार गेले। या सगळ्या पूरग्रस्तांच्या डोळ्यातून सुद्धा सीना नदी अश्रूंच्या रूपातून वाहतेय, अशी परिस्थिती आहे। किती मोठं दुःख तुमच्या सगळ्यांसाठी आहे। आमचा जीवन जे काही होतं ते सगळं वाहून गेलं। घरात आवरायचं का जनावरांचं बघायचं? जनावर दिली सोडून अशीच घर पाक गेलं पाण्यात। माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत। ताटलेले हुंदके आणि डोळ्यातलं पाणी हीच यांची भाषा आहे, हेच यांचं दुःख आहे, हीच यांची व्यथा आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना दारफळ गावातील नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आले। 110 नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आल्याचं कळतंय आणि सीना नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांचं एअरलिफ्ट करण्यात आल्याचं आपण बघतोय। त्याची दृश्य न्यूज 18 लोकमत या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत थेट पोहोचवतंय। बांधावरती आमचे सगळे प्रतिनिधी जाऊन या सगळ्या परिस्थितीचा, विदारक परिस्थितीचा आढावा घेऊन त्याची दृश्य हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। वीरेंद्र, काय अपडेट? विशाल, माढा आणि करमाळ्यामध्ये सीना नदीच्या पुरामुळे जे अनपेक्षित होतं इथल्या नागरिकांना, त्यामुळे काही नागरिक वस्तींवर थांबले होते। त्यातील 110 नागरिकांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे। आमदार अभिजित पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हेलिकॉप्टरची मागणी केली होती, त्याप्रमाणे ती मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हे एअरलिफ्ट हे मिशन चालू झालेलं आहे। थोड्याच वेळात हे काही तासात हे मिशन पूर्ण होईल आणि नागरिकांची पूर्णपणे सुटका होईल। विशाल, हे दृश्य आपण बघतोय आता ठिकठिकाणी पुराचं पाणी जे आहे ते घरामध्ये शिरले। बहुतांशी वस्त्या आहेत, त्या वस्त्यांना पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे। या सगळ्या परिस्थितीत जे स्थानिक आहेत त्यांना घरात थांबणं तर अजिबातच शक्य नाही। अशावेळी घराच्या गच्चीवरती जाऊन त्यांनी आसरा घेतलेला आहे। या सगळ्या लोकांना तिथून हलवण्याचं काम हेलिकॉप्टरच्या माध्यमातून घेतलं जात आहे। तर करमाळा तालुक्यात अडकलेल्या 90 जणांचं रेस्क्यू केले जाते। पुरामुळे संगोबा मंदिरात 90 जण अडकलेत आणि सीना नदीचा करमाळा तालुक्यातील संगोबा इथल्या आदिनाथ महाराजांच्या मंदिराला पुराच्या पाण्याचा विळखा बसलाय। करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर आल्यानंतर संगोबा मंदिरात काही जण अडकलेत। SDRF आणि NDRMच्या टीम ज्या आहेत त्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। या बोटींच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांवरती अडकल्यांचं रेस्क्यू करण्यात येतंय। त्या ठिकाणाहून त्यांना बोटीच्या साह्याने बोटीत बसून दुसऱ्या ठिकाणी आणण्यात येतंय। वेगवेगळे शेल्टर्स तयार करण्यात आलेले आहेत, म्हणजे शाळा असतील, मग समाज मंदिरं असतील, या ठिकाणी या स्थानिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येते। शिवाय दुसरं दृश्य आपण बघतोय की आदिनाथ महाराज मंदिराला देखील पुराचा विळखा पडलाय। करमाळ्यातली ही दृश्य आहे आणि आता पुराचं पाणी जे ते थेट मंदिराच्या पहिल्या पारीपर्यंत येऊन लागलंय। या सगळ्या पूर परिस्थितीमध्ये अडकलेलो आहोत। महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या यंत्रणेला आम्हाला सांगायचं आहे की आमची तुम्ही कृपया सुटका करावी, आम्हाला बचाव कार्य करावं। NDRFच्या माध्यमातून, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आमची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावेत। महसूल प्रशासनाने सुद्धा आम्हाला या ठिकाणी रात्रीपासून त्या ठिकाणी मदत दिलेली आहे। तालुक्याचे आमदार नारायणआबांना आम्ही संपर्क केलेला आहे, परंतु शासनाला आणि सगळ्या यंत्रणेला आमचा हात जोडून परिस्थिती आहे। लहान मुलं आहेत, वयोवृद्ध महिला आहेत, माणसं आहेत, स्वतः महसूल प्रशासनाची माणसं आहेत, पोलीस पाटील, सगळी यंत्रणा आम्ही इथं या ठिकाणी बसलेलो आहोत। 60, 70 ते 80 आसपासची सगळी ही जनता आहे, नागरिक आहेत। यांना वाचवण्यासाठी शासनानं, प्रशासनानं NDRF येणं गरजेचं आहे।
बीडमध्ये सिंदफणा नदीला पूर आला। सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे बीड तालुक्यातील हिंगणी, हवेली, नांदूर हवेली, कुर्ला गाव परिसरातील काही लोक अडकलेले आहेत। काही लोक अडकलेत आणि भारतीय सैन्य या पूरग्रस्तांचा रेस्क्यू करण्यासाठी दाखल झालंय। मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली आहे तर गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिलाय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत। सुरेश, आता NDRF SDRF तर तैनात आहे, पण आता भारतीय लष्कराची देखील मदत घेण्यात येते, काय नेमका अपडेट? बीडच्या सिंदफणा नदी खोऱ्यामध्ये महापुराचं थैमान घातलेले बरेच गावं हे पाण्याखाली गेलेले आहेत। विशेष म्हणजे नांदूर हवेली या गावामध्ये 35 लोक अडकलेले होते आणि त्या ठिकाणी या अगोदर NDRF ची तुकडी देखील दाखल झालेली होती। आता भारतीय सैन्य दलाची तुकडी त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि जवळपास 12 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये या तुकडीला यश आलेलं आहे। तर आणखी काही जे लोक अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याच्या अनुषंगाने देखील ही तुकडी काम करताना पाहायला मिळते। मात्र सकाळपासूनच जर बघितलं तर सिंदफणा नदी पात्रामध्ये दोन्ही बाजूला जे दोन्ही थड आहेत त्या दोन्ही थडी जवळपास 1-1 किलोमीटर पर्यंत हे पात्र विस्तीर्ण झालेले, त्यामुळे तिथलची शेती आहे, त्याचबरोबर जनावरे आणि काही जणांची घरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत आणि आता त्यांना रेस्क्यू करण्याचं काम हे भारतीय सैन्य दलाची तुकडी त्या ठिकाणी दाखल झाली आणि ते रेस्क्यू करण्याचं काम करतायत। विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल। भारतीय लष्कर देखील आता या सगळ्यांच्या मदतीला दाखल झालेलं आहे आणि यांच्या माध्यमातून देखील ज्या ज्या ठिकाणी वाड्या वस्त्यांवरती आता स्थानिक अडकलेत, शेतकरी अडकलेत, त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचं काम केलं जात आहे। पुढे पाहूयात, मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीला मोठा पूर आलाय। महापुरामुळे नांदूर हवेली गावात पाणी शिरलंय। अशातच प्रशासनाच्या मदतीने गावकऱ्यांनी लोकांना सुरक्षित स्थळी ट्रॅक्टरच्या मदतीने हलवलंय। त्यामुळे जे साधन मिळेल ते, मग NDRFची बोट असू देत अथवा आपण जर पाहिलं त्या माध्यमातून तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नागरिकांना आणलं जातंय, पण मग काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे ज्यातनं जाणं कठीण आहे आणि जाण्याचं धाडस देखील करणं हे जीवावर बेतू शकतं। अशावेळी ट्रॅक्टरच्या माध्यमातून काही शेतकरी आपला ट्रॅक्टर असतील, स्थानिक असतील, ते ट्रॉलीमध्ये बसून लोकांना सुरक्षित स्थळी आणण्याचं काम करतात।